आरतीसाठी नाही का, गोदा आरतीसाठी इथं फुल भांडणं चालू आहे. कशावरून तर जागेवरून नाही का. हे बघा आपल्याला रुद्रा फायर गाईज. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज आज आपण चाललेलो आहे गोदा आरतीला आणि तिथं 1111 जण आरती करणार आहे आज नाही का गंगेवर. आणि गाईज आपल्यासोबत आहे आपला प्रेम भाऊ, बघू शकते तुम्ही. याचे येडे चाळे फक्त बघायचे आता. तर चला गाईज आता आपण निघू. ऑलरेडी आपल्याला टाईम झालेला आहे. म्हणजे किती वाजले माहिती आहे आता, आय थिंक आहे ना, हां 4:30 झालेले आहे गाईज. आणि इंस्टाग्रामवर असा टाईम दिला होता का 5 वाजता आहे. बट 5 वाजता तर नाही राहणार माझ्या अंदाजे, कारण थोडा अंधार झाल्यानंतरच राहील. बट आरती करूनच आज आपण येणार आहे. आणि तुम्हाला पण गाईज पूर्ण आरती बघायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, त्यानंतर इंस्टाग्रामला पण. बरोबर ना भाऊ? बरोबर आहे. हां तर चला गाईज निघू आता आपण. सो गाईज तर फायनली आता आपण पोहोचलेले गंगेवर. हे बघा. आणि गाईज त्या तिकडे एवढी खतरनाक गर्दी आहे ना. आता आपल्याला तिकडे जायचं आहे नाही का. प्रेम भाऊ तर फुल वाईफ घेऊन राहिला आपला. नाथ खुळा दणका विषय नाही. इकडं पोलिसांनी ना गाईज ॲक्च्युली हे बघा बंद केलेलं आहे नाही का. म्हणजे इथून मध्ये जायचं जर असलं ना आपल्याला तर गाडी बाहेरच लावायची आणि पायी पायी जायचं नाही का. हे बघा इकडं फुल ट्रॅफिक वगैरे, म्हणजे गाड्या अलाउडच नाही केलं आहे त्यांनी नाही का. तिकडं सगळेजण आहे ना सजलेले वगैरे आहेत, म्हणजे असे साडी वगैरे घालून वगैरे नाही का. हे बघा पाणी तर काही साफ नाही पण व्यवस्थित अजून घाण आहेच आहे बघा. घाण म्हणजे लय घाण आहे, पण लय घाण आहे. पण ठीक आहे काही जाऊ दे, काही विषय नाही. आरतीची मजा घ्यायची आपल्याला. जी गोदा आरती होणार आहे ती खतरनाक होणार आहे, कारण एवढी गर्दी वगैरे. आणि मध्ये एंट्री फक्त पोलिसांच्याच गाड्यांना आहे बघा. हे सगळे जेवढे पण गाड्या आहे ना गाईस, हे सगळ्या पोलिसांच्या गाड्या आहे. आणि इकडं बघा गाईस गर्दी बघा, फक्त गर्दी फुल खतरनाक गर्दी गोदा आरतीसाठी. फक्त काय, फक्त गोदा आरतीसाठी. आता तिकडे जाऊ, तिकडे बघू काय व्यवस्था केलेली वगैरे नाही का. क्या रे भाई प्रेम भाई, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे पाणी वगैरे काहीच ॲक्च्युली साफ केलं पाहिजे होते व्यवस्थित. पाणी साफ नाही केलेले, फुल फुलं वगैरे पडलेले आहे नाही का त्याच्यामध्ये. चालू आहे म्हणजे साफसफाई वगैरे चालू आहे. इकडं फुल, इकडं सगळं पब्लिकसाठी आहे ना काही ॲक्च्युली थांबण्यासाठी जागा आहे. आणि ह्या साईडला आरती होणार आहे. तयारी करून ठेवली काय म्हणून तयारी बाकी काही गोष्टी. हीच व्यवस्था एक नंबर केलेली आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकते ऑलरेडी गर्दी किती आहे बघा. आणि त्या साईडला समोर आता आपण आहे ना ॲक्च्युली तिकडून जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपल्याला फुटेज चांगले आले पाहिजे त्याच्यामुळे. काय रे VIP सीट. हां VIP सीटच्या त्या साईडने जाणार आहे आपण, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित शूट होईल नाही का. गोदा आरती जी आहे ती व्यवस्थित पूर्ण फुल गर्दी विषय. आणि ट्राय करू काय. आता आपण आहे ना कपालेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे. हे बघा श्री कपालेश्वर देवस्थान, ओम नमः शिवाय. इकडून दुसरीकडून जाण्याचा प्रयत्न करतोय पण रस्ता तर काही भेटत नाही, कारण ऑलरेडी सगळे काम चालू आहे बघा. अरे जगह क्यों नहीं मिल रही जाने. हाँ इधर से देखेंगे, इधर से. आता काय वो बड़े टावर पे चढ़ जाने का क्या. नाही रे काही, इकडून खूप सारी पब्लिक चाललेली आहे बघा. आपण पण इथून जाण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला शूट घेता येईल नाही का. अरे इधर बिना चप्पल का जाना पड़ेगा. इधर से जाएंगे ना, इधर जगह है. हाँ इधर जगह होंगी इधर. चला क्या गर्दी है, इतनी सारी गर्दी गाइस, खतरनाक गर्दी डायरेक्ट. इथं फुल धुकट विषय. आता खतरनाक गर्दी दिसते इथून. हे बघा काय खतरनाक गर्दी. हे बघा. आणि इथं मेन आरती होणार आहे वाटतं. हे बघा एक नंबर विषय गाईस. असं वाटतं इथंच थांबावा, कारण आपण उभं कुठं आहे माहिती का, जिथं घास ठेवायला लोक येते ना वरती तिथं आहे आपण. वेट करू इथं, इथूनच चालू होईल नाही का आरती. पहिले ना हे बघा या इथं आहे ना एक बिल्डिंग होती, ती बिल्डिंग आता तोडल्या गेलेली आहे नाही का. म्हणजे बिल्डिंग नाही ठेवली आता. जाऊ दे गाईज, आपण आरतीची मर्जा घ्यायला आलेलो. गोदा आरती सगळ्यात मोठी, जिथं 1111 जण
आरतीसाठी आलेले हे बघा. अजून तर पब्लिक यायची, अजून उभे व्हायचे. हे बघा सगळे दिवे वगैरे आहे. त्यानंतर हे बघा इथं पण आहे. पब्लिक बघा काही हे बघा. पब्लिक तर विचारूच नका नाही का डायरेक्ट. हे बघा कसली पब्लिक आलेली. क्या खतरनाक दिखने वाला आहे. एक नंबर आहे गाईज. हॅलोजन बिलोजन व्यवस्था तर लय तगडी केलेली यांनी कारण. आणि आपल्या अजित दादा पवार यांचा बॅनर आहे इथं. किधर आता गाईज फायरची गाडी पण आली आता आपली. हां सेफ्टीसाठी नाही का, म्हणजे जेणेकरून इमर्जन्सी वय जर काही झालं तर त्याच्यासाठी. काय हो तो पैसे बघा किती काढतोय काही. जाणदे रे हो पिशवी भरली हो जे आहे. गाईज बघा डायरेक्ट पिशवी भरली. रोज इथे एवढे काम 7-8 किलो पैसे असतील त्याच्यात. हा आपल्या जोडीला गाईज आपला एक भाऊ आलेला आहे इथे. चला गाईज आता वाट बघू आपण किती वेळ. आता थोड्या वेळात माझ्या अंदाजी आहे ना गोदा आरती चालूच झाली पाहिजे. पब्लिक कारण अजून येऊच राहिले, जमा होऊच राहिले. कंटिन्यू पब्लिक चालू आहे नाही का, कंटिन्यू पब्लिक चालू आहे. तर आता फायनली जी गोदा आरती आहे ती आता सुरू होती. बघू शकते तुम्ही बघा. सगळ्या भाविकांना एक सूचना आहे, कृपया आपल्या पायातले चपला हो. कृपया चपला होतं हे मंदिराजवळ कोणीही घालून येऊ नये. काहीच तर ॲक्च्युली आपण जिथं उभं आहे ना आत्ता आरतीसाठी नाही का, गोदा आरतीसाठी, तिथं खूप भांडणं चालू आहे. कशावरून तर जागेवरून नाही का. काही लोक उभे, काही लोक म्हणते हे बसायचे आपल्या मागे. पब्लिक बघा काही पब्लिक अर्धे खाली बसले ना अर्धे उभे नाही का. काही ॲक्च्युली ना एवढे भांडणं चालू ना खतरनाक यांचे, फार मारायला आलेले. आणि इकडे आरती चालू व्हायची बाकी आहे अजून. हे बघा
काय शब्द टाका नाका. आधुनिकरण झालं पाहिजे याबद्दल अतिशय आग्रही म्हणजे कॉम्प्युटराईज कशा होती म्हणजे आपल्या वंशावळी याच्याबद्दल यशस्वीरित्या त्याची वंशावळी सगळ्या लॅपटॉपमध्ये घेऊन मार्गदर्शन हे सगळ्यांना करताय. हे झालं धार्मिकरित्या झालं. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये अधिकारी सुप्रकाश अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहिलेले आहे. या वरिष्ठ पदावर देश सेवा केली आहे. आपल्या सेवेला त्यांनी अनेक विविध शहरात सेवा दिलेली आहे. बाराशे कुटुंबाचा वारसा जपण्याची 47 वर्ष अविरत सेवा करणाऱ्या विनायकजींच्या व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष विनायकांचा आशीर्वाद मिळावा या हेतूने गंगा गोदावरी पंचभूमी कोळी संघ यांच्या वतीने हा गोदामृत पुरस्कार यासाठी मी मंचावरती त्यांचेच गुरुजी अविकाका देव गुरुजी तसेच आपले विकाजी दुबेकर यांना आमंत्रित करतो. काहीच आरती वगैरे झाली आहे आणि घरी जायला निघालो. फुल गर्दी विषय काही. हे बघा गाड्या पण फसून गेलेल्या आहे नाही का. आता विचार पडलेला आहे आपली गाडी इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण तिथपर्यंत जायचं कसं, कारण गर्दी बघा एकदम भयंकर गर्दी आहे. हे बघा आपल्याला रुद्रा फायर
ओके चला काही जाऊ आता पुढं. थोडं कष्ट करावं लागणार आहे आपल्याला ॲक्च्युली पुढं जाण्यासाठी. NMC गाडी पण नाही जाते बघू काय. पोलिसांची गाडी पण जाम झालेली. थोड्या वेळात त्यानं पब्लिक उलटी करून टाकेल बसले असं विचार. ॲम्ब्युलन्स वाजायला लागली बरं, काही खरं नाही काहीतरी कष्ट करून थोडेफार निघावं लागणार. कारण इथून आपल्याला कमीत कमी 1 किलोमीटर तरी जायचं आहे पायी आणि त्यानंतर काही आपली गाडी जी आहे तिकडं उभी आहे. गाईस मागा पोलीसची पण गाडी अडकली आहे. गाईज फायनली आत्ताशी आपण ट्रॅफिक मधून बाहेर आलेलो आहे. कशी तरी गाडी घेतली आणि गाडीमधून निघायला पण मिनिमम आपल्याला अर्धा तास लागला ना प्रेम. अर्धा तास नुसतं गाडी ट्रॅफिक मधून बाहेर काढायला लागला. आणि हे बघा अजून पण गर्दी बघा इकडं. फुल कंटिन्यू गाड्या येत आहे नाही का काही. त्याला काहीच आता आपण निघू आपण आपल्या घरी रस्त्याने. कारण फुल जाम झालेलं आहे. पाय तर दुखायला लागलाय कारण 5 वाजेपासून किती वाजेपर्यंत उभं होतो आपण. 8 ते 9 वाजेपर्यंत उभं होतो. सो गाईज तर फायनली जस्ट नाव आत्ताशी आपण घरी पोचलेलो आहे. आणि गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल.